श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतोऽयं पुनः पुनः। वहे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, असं आम्हाला संत सांगतात। याती त्राती सा यात्रा, जे आमचा उद्धार करते, आम्हाला दिशादर्शन घडवते। प्रवासाच्या निमित्तानं तीर्थयात्रा करताना देश प्रदेश, तिथे राहणारी माणसं, त्यांच्या भाषा, त्यांच्या चालीरीती, त्यांचं खानपान, त्यांचे स्वभाव, त्या ठिकाणी त्यांच्याकडनं प्रकट होणारी माणुसकीची भावना, सहयोगाची सहकार्याची असणारी प्रवृत्ती, याचं दर्शन हे या निमित्तानं होत असतं। तीर्थयात्रा करता करता त्या ठिकाणी असणारी धर्मनिष्ठा कळते, समाजमन कळतं, राजकारणाचा आणि तत्संबंधी असणाऱ्या राजकीय स्थितीचा अंदाज येतो। समाजातली धर्मभावना, त्याचबरोबर धार्मिक म्हणवणाऱ्या आचारविचार संपन्न असणाऱ्यांच्या मर्यादासुद्धा लक्षात येतात। धर्माचं प्रबोधन करणारे, धर्माचं धुरीण म्हणवणारे हे कशा पद्धतीनं समाजामध्ये मिसळत आहेत हेही कळतं। त्याबरोबर आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होत असते। तीर्थ ही आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। खरं तर आम्हाला सर्वात अगोदर तीर्थ सांगितलं आहे ते आईवडील। ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे, सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, ती सेवे लागी शरीरे लोण कीजे। पहिलं तर ते तीर्थ आहे, पण त्याबरोबर या तीर्थाची सेवा करतानाच अभ्यासाकरता, अनुभवाकरता आणि त्याबरोबर अनुभवजन्य असणाऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता कुठेतरी तीर्थयात्रा केली पाहिजे। पूर्वीच्या काळी विद्याध्ययन झालं की श्रीगुरूसुद्धा तीर्थाटन करण्याकरता विद्यार्थ्याला सांगत असत। कारण तीर्थयात्रेच्या निमित्तानं संजनाची संगती घडते, त्याचबरोबर सुजनवाक्य कानी पडतं आणि कळत नकळत आपला असणारा अभिमान तो नाहीसा होतो। आपल्या असणाऱ्या आवश्यकता आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणारी इतरांना सहजतेनं सहकार्य करण्याची सामर्थ्यशक्ती, तिचाही अनुभव येत असतो। कारण हे अनुभव तीर्थयात्रेशिवाय, प्रवासाशिवाय मिळत नसतात। शास्त्रानं आम्हाला सांगितलं आहे, तीर्थयात्रेच्या निमित्तानं तीर्थात गेलात की त्या तीर्थाचं महत्त्व जाणा, त्या तीर्थाचा तीर्थसन्मान करा। त्याचबरोबर आपल्या पितरांच्या ऋणातनं उरून होण्याकरता पितृकार्य करा। त्या ठिकाणी असणाऱ्या दैवतांचं पूजन, अनुषंगिक असणारं काही उपासन हे आपण करा आणि त्यानंतर त्रिरात्र मुक्काम केल्यानंतर मग तीर्थाचा निरोप घ्या। अर्थात हे सगळं करताना या 3 दिवसात तिथे असणाऱ्या स्थानिक संतांचं, महात्म्यांचं दर्शन घ्या, त्यांना आपल्या शंका विचारा, त्यांच्याबरोबर सत्संग करा आणि त्या सत्संगातनं प्राप्त होणारा भावानुभव आणि ज्ञानानुभव आपल्या गाठीशी बांधून आपली पुढची परमार्थाची वाटचाल चालू ठेवा। वाराणसी ते बद्रिकाश्रम या प्रवासामध्ये आचार्य केवळ प्रवास केले नाहीत, तर त्याचबरोबर धर्मसंस्थापनेकरता आवश्यक असणाऱ्या संस्कार साधनेचंही अनुष्ठान केलं। अनेक देवमंदिरांमध्ये ते गेले, पूजा आदिकांचं प्रवर्तन त्या ठिकाणी केलं। इतकंच नाही, ज्या ठिकाणी श्रीविग्रह नव्हते त्या देवमंदिराचे संस्कार करून त्या विग्रहांची स्थापना केली। केवळ आत्मानंद प्राप्त करणं आणि स्वतःचं कल्याण करून घेणं याकरता आचार्यांचा अवतार नव्हता। समाधी सुख तर ते स्वतः भोगतच होते, परंतु त्याबरोबर विभिन्न स्तरातलं द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत असे जे त्याचे जे साधक आहेत, त्यांच्याकरता वैदिक धर्माचं पुनःसंघटन आणि संस्थापन व्यवस्थितरित्या करणं हे त्यांनी जीवनव्रत स्वीकारलं होतं। केवळ अद्वैत मताच्या प्रसार आणि प्रचाराकरता ते या जगतात आले नव्हते। अद्वैतानुभूती हे समस्त साधनांचं फल असलं तरी त्याबरोबर सर्वभावमय असणाऱ्या वैदिक धर्माच्या पुनःप्रतिष्ठेकरता त्यांचं या भूतलावर आगमन झालेलं होतं। अद्वैतानुभूतीचा, ब्रह्मानुभूतीचा अधिकार हा प्राप्त करावा लागतो। उपासकानुसार भगवंताचे विभिन्न स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात। अंतःकरणातला तद्विषयक असणारा भाव आणि त्या भावशक्ती यांच्या परिणामी जे आपलं इष्टदेव आहे त्यांचं पूजन करून
चित्त विशुद्ध आणि निर्मल करता येतं. जोपर्यंत चित्त विशुद्ध आणि निर्मल होत नाही तोपर्यंत त्या परिशुद्ध अंतःकरणामध्ये अद्वय ब्रह्मतत्वाचं प्रतिभास होत नसतो. विभिन्न स्तरातल्या मुमुक्षुजनांच्या करता व साधकांसाठी पूजा अर्चनादी कर्म, तद्वारा द्वैतभाव आणि मग उपासना करीत करीत पुढे त्या अद्वैत तत्त्वज्ञानाकडे आणि अद्वैतानुभूतीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. तेव्हा आचार्यांनी बहुजनहिताय या सर्वांवर कृपा करण्याकरता तीर्थस्थानांचा जीर्णोद्धार केला. तीर्थस्थानांचं महत्त्व स्थानिकांना पटवून दिलं. केवळ तीर्थांचं शुद्धीकरण करण्याकरताच त्यांनी तीर्थाटन केलं नाही, तर त्याबरोबर स्वतः ती तीर्थकृत्ये जी आहेत ती करून दाखवली. इतकंच नाही तर त्याचं महात्म्य प्रकाशित करत अनेकाद्वारा देवपूजा कशी करावी याचं मर्म त्यांनी सांगून स्वतः सयत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते याचा विचार करीत समाजासमोर आदर्श ठेवला. आपले श्रीगुरू गोविंदपादाचार्य यांच्यासमोर आपण केलेलं ब्राह्मसूत्र शारीरभाष्य अवलोकनार्थ ठेवावं असं निमित्त करून आचार्य बद्रिकाश्रमाकडे आले. पण रस्त्यानं येताना काही काळ आचार्य हरिद्वारला थांबले. हरिद्वारच्या परिसरात कणखल क्षेत्रामध्ये जेव्हा आचार्य गेले तेव्हा यज्ञेश्वर विष्णूंचं जे मंदिर प्राचीन काळी यज्ञसंपादन करताना ऋषींनी स्थापित केलेलं होतं त्या मंदिराच्या जागी काहीच त्यांना दिसेना. ना त्या ठिकाणी देवता विग्रह होता, ना पूजेची काही व्यवस्था होती. अत्यंत हताश मनानं त्यांनी स्थानिक लोकांना विचारलं. असं कळालं की चीन देशातल्या दस्यूंच्या उपद्रवानं भयभीत होऊन तिथल्या अर्चकानं आपल्या या मंदिरातला विष्णू विग्रह गंगामाईच्या डोहामध्ये कुठेतरी लपवून ठेवला आहे. ती निवळल्यानंतर भरपूर शोध घेऊनही तो भगवत विग्रह पुन्हा स्थापन झाला नाही आणि त्यामुळं त्याची प्रतिष्ठा करता आली नाही. आचार्य हे सगळं ऐकून आणि उद्विग्न झाले. क्षणभर मौन राहिले आणि मग ध्यान करून त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं, तो प्राचीन श्री विग्रह पुन्हा परत शोधला गेला आणि त्याची पुन्हा प्रतिष्ठा केली गेली तर तुम्ही त्या देवतेची सेवा पूजा आदी व्यवस्था कराल का? सर्वांनी आनंदानं त्या ठिकाणी अनुमती दिली आणि मग आचार्यांनी स्वतः गंगा तीरावर येऊन एका ठिकाणी निर्देश केला. त्या ठिकाणाहून शोध घेतल्यानंतर तो श्रीविग्रह हाती आला. अत्यंत आनंदानं आणि समारोहपूर्वक त्या भगवत मूर्तीची प्रतिष्ठा केली गेली. काही दिवस आचार्य त्या ठिकाणी राहिले आणि मग पुढे ऋषिकेशहून अलकनंदा आणि भागीरथी गंगा यांचं संगमस्थान देवप्रयाग याचं दर्शन करून आचार्य सशिष्य पुढे बिल्वकेदारापाशी आले. तिथून आचार्य श्रीनगरला आले. यालाच श्रीक्षेत्र असंही म्हणतात. उत्तराखंडाचे राजा या ठिकाणी राहत असत. विशेष करून कमलेश्वर शिवाचं आणि श्री विष्णूंचं मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या अतिरिक्त श्रीयंत्रशिला, राजराजेश्वरी मंदिर, चामुंडा आणि महिषमर्दिनी मंदिर, कंसमर्दिनी मंदिर अशी 5 सिद्धपीठं तांत्रिकांकरता प्राधान्यानं प्रसिद्ध होती. स्थानिक लोक या देवींसमोर नरबली देत असत. यांनी या तांत्रिकांच्या प्रमुखांना शास्त्रार्थ करण्याकरता बोलावलं. सोप्या सरळ भाषेत धर्मतत्वाचं विवरण करून सांगितलं. त्यांच्या भ्रमाचं निवारण केलं आणि नरबली हे किती बिभत्स कर्म आहे हे सांगून त्यांना त्यापासून परावृत्त केलं. पुढे आचार्य रुद्रप्रयागला आले. त्या ठिकाणी मंदाकिनी नदी व अलकनंदा यांचा संगम आहे. वसिष्ठांची ही तपोभूमी. वसिष्ठेश्वर शिवाची स्थापना वसिष्ठांनी त्या ठिकाणी केली. तिथूनच थोड्या दूरवर विरही गंगा आणि विरहेश्वर महादेवाचं मंदिर आहे. सतीच्या विरहानंतर व्याकुळ झालेल्या भोलानाथांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि ती पुण्यस्मृती या क्षेत्राच्या निमित्तानं आजही सांगितली जाते. साहजिक आचार्य तिथून पुढे निघाले आणि नंदप्रयागला आले. नंदप्रयागहून पुढे येत असताना बद्रिकाश्रम क्षेत्र लागतं. याच पुढे गरुडगंगा लागते. भगवान गरुडांनी भगवान विष्णूंच्या दर्शनाकरता केलेल्या तपश्चर्येचं हे स्थान. आता हिमालय म्हणजे सर्व तपस्व्यांचं असणारं तपोभूमीचं स्थान. देवतात्मा म्हणून हिमालयाचं वर्णन केलं आहे. एक महापुरुषांच्या साधनेची ही साधनाभूमी. सिद्धभूमीच्या प्रदेशातून
आचार्य ज्योतिर्धाम अर्थात ज्योतिर्मठाला येऊन पोहोचले. त्यांच्या येण्याचा समाचार स्थानीय राजांना मिळाला. ते सुद्धा अत्यंत आनंदानं आचार्यांच्या स्वागताला आले. या ज्योतिर्मठामध्ये वासुदेव, भगवान श्री नृसिंहदेव, दुर्गादेवी, शिव यांची प्रसिद्ध मंदिर होती. आजही ती आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिरांचं दर्शन केलं. आचार्य आनंदित झाले. राजाच्या आग्रहानं काही दिवस त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आचार्यांचं येणं हे या सगळ्या हिमालयातल्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांपर्यंत कळाल्यामुळं अनेक ब्राह्मण, पंडित, साधक, महानुभाव हे या यतिराजाच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी ज्योतिर्धामामध्ये आलेत, ज्याला आज जोशीमठ असं म्हणतात. तिथून पुढे विष्णुप्रयाग, धौलीगंगा, ब्रह्मकुंड, विष्णुकुंड, शिवकुंड, गणेशतीर्थ आदी पुण्यस्थानांचं दर्शन करीत आणि आपल्या शिष्यांना घडवीत आचार्य पांडुकेश्वरला आले. ज्या ठिकाणी राजा पांडूंनी घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवांचं दर्शन प्राप्त केलं ते हे पांडुकेश्वर. नरनारायण पर्वताच्या सान्निध्यात असणाऱ्या या बद्रिकाश्रमात दिव्य तपोभूमीला आचार्य येऊन पोहोचले. नारायणाच्या मंदिराजवळ तप्तकुंड आहे. आचार्य आणि आचार्यांच्या शिष्यांनी त्या तप्तकुंडात स्नान केलं. बद्रीनारायणाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. सत्ययुगामध्ये ऋषींनी ज्या चतुर्भुज नारायणाच्या विग्रहाची स्थापना त्या ठिकाणी केली होती त्या विग्रहाचं दर्शन काही झालं नाही. त्या ठिकाणी फक्त शालिग्राम शिला होती. शालिग्राम ही विष्णुमूर्तीच आहे असं समजून त्या ठिकाणी नित्य उपचार पूजेचे होत असत. आचार्यांनी जड अंतःकरणानं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आले. आचार्यांच्या भेटीकरता त्या ठिकाणचे पुजारी, इतर ब्राह्मण हे आलेत. आचार्यांनी त्यांना विचारलं, भगवान बद्रीनारायणाच्या मंदिरामध्ये मात्र नारायणाचं दर्शन होत नाही. मी तर ऐकलं होतं की या ठिकाणी भगवान 4 युगांपासून आणि निवास करतात. पुजाऱ्यांनी पुढे येऊन समस्या सांगितली. बौद्ध मतानुयायी असणाऱ्या दस्यूंच्या अत्याचारानं व्याकुळ होऊन आमच्या पूर्वजांनी इथेच कुठेतरी निकटवर्ती कुंडामध्ये भगवान नारायणाचा तो श्रीविग्रह लपवून ठेवला होता. परंतु शेकडो वर्ष त्याचा शोध घेऊनही तो आम्हाला काही प्राप्त झाला नाही. त्यामुळे तेव्हापासूनच या शालग्राम शिलेला भगवान बद्रीनारायणाचं स्वरूप मानून आम्ही पूजा करतो व हे कार्य संपन्न करतो. पुजाऱ्यांचं सगळं बोलणं ऐकलं. आचार्य ध्यानमग्न झाले. ध्यानातनं जेव्हा सावध झाले तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं, जर तो विग्रह मी या ठिकाणी परत आणला तर त्या विग्रहाची पुनःप्रतिष्ठा करून यथाविधी त्याचं पूजा उपचार आदी करण्याकरता तुम्ही सर्व तयार आहात? आचार्यांच्या मुखातून हे सगळं ऐकल्यानंतर सर्व आनंदित झालेत. म्हणाले, यानं तर आम्ही धन्य होत, कृतकृत्य होत. तेव्हा निश्चित आम्ही आदरपूर्वक त्या भगवान नारायणाचं पूजन करू. आचार्य उठले, नारदकुंडाजवळ आले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य, अर्चक, काही आलेले यात्रीगण हे त्या ठिकाणी आले. आचार्यांनी या कुंडामध्ये प्रवेश केला. पुजारीगणांनी तसं करू नका, हे यतीवर ह्या कुंडाचा अलकनंदा नदीशी संयोग आहे आणि तो अलकनंदेचा प्रवाह नदीच्या गर्भामध्ये इथे उतरणाऱ्यांना खेचून घेतो. अनेक जणांनी आपले प्राण या ठिकाणी गमावलेत. तुम्ही बाहेर या, बाहेर या. आचार्यांनी त्यांचं काही ऐकलं नाही. कुंडाच्या जलामध्ये आणि डुबकी मारली. थोड्या वेळानं चतुर्भुज नारायणाचं एक दिव्य श्रीविग्रह स्वरूप घेऊन आचार्य वरती आले. आल्यानंतर बघितलं तो विग्रह खंडित होता. नारायणाच्या उजव्या हाताची काही बोटं तुटलेली होती, त्यामुळं तो श्रीविग्रह अंगहानीनं युक्त होता. ही खंडित मूर्ती पूजनाकरता चालणार नाही म्हणून अलकनंदेमध्ये तिचं विसर्जन केलं गेलं. आचार्य पुन्हा नारदकुंडामध्ये गेले, उडी मारली, पुन्हा नारायण मूर्ती घेऊन आले. पाहतात तो ती तशीच मूर्ती पण पहिल्यासारखीच भग्न मूर्ती होती. अलकनंदेमध्ये तिचं विसर्जन करून आचार्यांनी पुन्हा नारदकुंडामध्ये उडी मारली. परत एक श्रीविग्रह हातात घेऊन वरती आले. निरीक्षण केलं तर तसाच तो भग्न विग्रह आहे. आश्चर्यचकित झाले. आचार्य विचार करतात, ही काय दैवी माया आहे. तेव्हा आकाशवाणी झाली, हे शंकर, तुम्ही विचार करू नका, कलियुगामध्ये या भग्न विग्रहाचीच पूजा होणार आहे. तेव्हा आचार्य आनंदित झालेत. भक्तियुक्त अंतःकरणानं सर्वांनी भगवान बद्रीनारायणाचा जय जयकार केला. यथायोग्य पद्धतीनं
शास्त्रविधीनुसार आचार्यांनी स्वतः श्री बद्रीनारायणाच्या या विग्रहाची प्रतिष्ठा युगानुयुगाकरता केली आणि योग्य ती पूजा व्यवस्था तिथल्या असणाऱ्या ब्राह्मणांवर सोपवून व्यासाश्रमाकडे आचार्य निघाले. श्री बद्रिकाश्रमाच्या जवळच अलकनंदा व सरस्वती नदीचा संगम आहे, जो केशवप्रयाग म्हणून ओळखला जातो. या केशवप्रयागाजवळच प्राचीन असणारा व्यासाश्रम होता. त्या ठिकाणी व्यासगुंफा आणि गणेश गुंफा आजही पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर असणाऱ्या त्या प्रदेशामध्ये आचार्य येऊन पोहोचले. भगवान बादरायण व्यासांनी महाभारताची रचना याच ठिकाणी केली होती. त्या गुहेच्या जवळच उजवीकडे सरस्वती देवीचं आणि डावीकडे भगवान गजाननाचं मंदिर आहे. या व्यासाश्रमामध्ये काही काळ आचार्य राहिले. तिथून केदार क्षेत्राचं महात्म्य जे पुराणांमध्ये वर्णन केलं आहे त्यानुसार आचार्य केदारकडे जायला निघाले. तिथला असणारा राजासुद्धा आचार्यांबरोबर निघाला. परिणामी सर्व व्यवस्थांसह आचार्यांची ही यात्रा पुढे सुरू झाली. नंदप्रयागच्या मार्गे पंचकेदार आणि तिथून कल्पेश्वर तीर्थामध्ये आचार्य आले. तिथून पुढे गोपेश्वर, अनुसूया देवी, तिथून रुद्रनाथ जो चतुर्थ केदार म्हणून ओळखला जातो. केदारखंडामध्ये पंचकेदारांचं वर्णन आहे. तिथून आचार्य तुंगनाथला आले, जे तृतीय केदार म्हणून ओळखलं जातं. अतुलनीय सृष्टीसौंदर्यानं युक्त असणारं हे स्थान आचार्यांचं मन या ठिकाणी रमलं. आचार्यांच्या भेटीकरता परिसरातले अनेक ब्राह्मण, पंडित आणि श्रद्धाळू यायला लागले. आचार्यांच्या धर्मोपदेशनानं प्रभावित झालेल्या तेथील लोकांनी अन्य देवता विग्रहांबरोबर आचार्यांच्याही विग्रहाची स्थापना केली. तुंगनाथांहून आचार्य गुप्तकाशी, मध्यमेश्वर किंवा मदमहेश्वर ज्याला म्हणतात, जे द्वितीय केदार म्हणून ओळखलं जातं, तेथून महिषवर्धिनी, शाकंभरी आदी दर्शन करीत त्रियुगी नारायणाला येऊन पोहोचले. त्रियुगी नारायणाला भगवान शिव आणि पार्वतींचा विवाह झाला आहे. 3 युगांपासूनचं ते स्थान प्रसिद्ध आहे. तेथून सोनप्रयाग मार्गे ज्या ठिकाणी भगवान गणेशाचं मस्तक भगवान शिवांनी कापलं होतं त्या मुंडहीन विनायकाचं दर्शन घेऊन आचार्य गौरीकुंडाला आले. गौरीकुंड हे माता गौरी देवीच्या तपश्चर्येनं पुनीत झालेलं स्थान. तिथून यात्रा करीत केदारनाथला आलेत. केदारधामाच्या त्या दिव्य दर्शनानं आचार्यांच्या हृदयामध्ये एक अनिर्वचनीय दिव्यानंद उत्पन्न झाला. तेथील देवदर्शन, तीर्थकृत्य आदी पूर्ण करून आचार्य प्रायः ध्यानमग्न राहायला लागले. महिनाभर त्या ठिकाणी राहून दिव्य आत्मानंदाचा अनुभव घेऊन त्रैलोक्य पावनी भगवती मा गंगेच्या उगमस्थली अर्थात गोमुखाकडे जायला निघाले. गौरीकुंड, त्रियुगी नारायण, बुढा केदार या मार्गानं जात घनदाट जंगलातून आचार्य महिनाभर चाललेत. महिनाभरानंतर भागीरथीचं दर्शन झालं. त्या दिव्य व भव्य दर्शनानं गदगद होऊन आचार्यांनी भगवती गंगेची स्तुती केली आहे. 14 श्लोकातनं ती स्तुती प्रसिद्ध आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मममतिरास्ताम तव पद कमले. विविध रूपात मा गंगेचं होणारं हे भव्य दर्शन घेत नदीतीरानं आचार्य गंगोत्रीला आले व तिथून पुढे गोमुखाकडे जायला निघाले. रस्ता अत्यंत दुर्गम, कठीण, कुठल्याही प्रकारचा मार्ग हा तयार केलेला नव्हता. त्या बिकट मार्गानं आचार्य गोमुखाच्या अर्थात उगमस्थानाच्या ठिकाणी आलेत. जगतकल्याणाकरता गोमुखातनं प्रवाहित होणाऱ्या भगवती मा गंगेचं दिव्य दर्शन केलं. काही काळ राहण्याची इच्छा होती, पण अतिहिमवर्षा व्हायला लागल्यामुळे आचार्य पुन्हा गंगोत्रीकडे आले. गंगोत्री गोमुखाची ही यात्रा अत्यंत दुर्गम आहे. भावी काळात येणाऱ्या यात्रेकरूंना मा गंगेचं प्रथम दर्शन व्हावं त्याकरता मंदिर या ठिकाणी असलं पाहिजे असा विचार करून सोबत असणाऱ्या या ज्योतिर्धामाच्या राजाला आचार्यांनी मंदिर निर्माण करावं अशी आज्ञा दिली. आणि असं म्हणतात त्या ठिकाणी मंदिर बनल्यानंतर पुढे आचार्यांनी स्वतः आपल्या हातानं शिवलिंगाची आणि गंगादेवीची मूर्ती प्रतिष्ठा केली. गंगोत्रीहून आचार्य उत्तर काशीला आले.
उत्तर काशीला भगवान विश्वनाथाचं सुंदर मंदिर आहे. त्या ठिकाणी काही काळ आचार्य राहिलेत. मग्न अवस्थेत आचार्य असताना आचार्यांच्या कानावर माता आर्यंबेची करुण साद आली. आईच्या अंतिम समयाच्या घटका जवळ आल्या आहेत हे समजलं. आई भावस्मरण करत होती. ते जाणून दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता आचार्य निघाले. सोबत असणाऱ्या राजाला आज्ञा दिली. बद्रिकाश्रमामध्ये भगवान नारायणाची स्थापना केली आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. यथायावत तो पूर्ण होईल. भगवान बद्रीनारायणाच्या पूजेसाठी मी तिथून नंबूद्रे ब्राह्मणाला पाठवण्याची व्यवस्था करतो. त्यांना मुख्य पुजारी पद द्या. अर्थात यामागे सुद्धा आचार्यांचा एक दिव्य हेतू होता. भगवान बद्रीनारायणाच्या दर्शनाला संपूर्ण भारतातून अनेक लोक येणार. त्या प्रत्येकांची भाषा वेगवेगळी असणार. सर्वांची इच्छा भगवत कृपा प्राप्तीची आहे. भाषेच्या वैविध्यतेमुळं सर्वांमधलं श्रद्धेचं समान सूत्र तुटू नये अशी इच्छा असल्यामुळं दक्षिणेतला पुजारी उत्तरेकडे आणि उत्तरेतला पुजारी दक्षिणेकडे असला पाहिजे असं आचार्यांना वाटलं. राजसत्ता आणि धर्मसत्ता मनुष्यावर राज्य करते. राजसत्तेला सीमेचं बंधन असतं, धर्मसत्तेला ती सीमा नसते. तेव्हा राजानं याला अनुमती दिली आणि मी सर्व व्यवस्था करेन असं सांगितलं. आचार्य त्या ठिकाणाहून योग सामर्थ्यानं आकाशमार्गानं कालटी गावाजवळ आलेत. आचार्यांची दिव्य कीर्ती सर्वदूरपर्यंत पसरलेली होती. कालटीतही ती आली होती. ग्रामस्थांनी आचार्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं. मात्र आचार्यांना आपल्या आईला भेटण्याचा ध्यास होता. आईच्या जवळ असणारा अग्निशर्मा आचार्यांना सामोरा आला. आचार्य वेगानं त्याच्यासोबत आलेत. घरामध्ये माता आर्यंबा मरणासन्न अवस्थेत होत्या. आपल्याच जवळ येणाऱ्या आपल्या या दिव्य पुत्राचं तेजस्वी स्वरूप पाहून मातेला आनंद झाला. आचार्यांना आलिंगन दिलं, मस्तकाचं अवग्रहण केलं. आचार्यांनी आईला अंथरुणावर आडवं केलं आहे. तुझ्याकरता मी काय करू? वैद्यांना बोलवू? काही उपचार करू? तुला काय हवं? तू लवकर बरी हो. तेव्हा आईनं सांगितलं, माझा उपचार तू आहेस, माझं औषध तू आहेस. आता मला या कशाचीही अपेक्षा नाही. भगवान वृषाद्रीनाथाचं चिंतन करीत मला आता या देहाचा त्याग करायचा आहे. शेवटच्या क्षणी मला बोलव असं तू सांगितलं होतं आणि म्हणून तुला हाक मारली. त्याप्रमाणे तू आलास. आता तुझ्या मांडीवर शांततेनं मला मृत्यू यावा एवढीच इच्छा आहे. भगवान वृषाद्रीनाथाच्या कृपेनं तसंच होईल. पण आई, तुझी काही इच्छा आहे का? तेव्हा आईनं सांगितलं, हो, मला सर्व तीर्थ पाहता आली नाहीत. ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची मात्र माझी इच्छा आहे आणि ते आताच व्हावं. तेव्हा आचार्यांनी सांगितलं, नक्की होईल. तू डोळे बंद कर. भगवान केशवाचं स्वरूप डोळ्यासमोर आण. भगवान या विश्वाचे स्वामी आहेत. त्या श्रीकृष्णांचं दर्शन तुला होईल. आर्यंबेनं नेत्र मिटले. दिव्य असं दर्शन माता आर्यंबेला आपल्या कुलदेवतेचं केशवमूर्तीचं झालं. सहस्र सूर्यांसारखं प्रकाश त्या ठिकाणी पडलेला होता. तो तिला सहन होईना. तिनं डोळे मिटले. आचार्यांनी आपला हात तिच्या डोळ्यावरनं फिरवला. आर्यंबेनं नेत्र उघडल्यानंतर त्या दिव्य प्रकाशात भगवान श्रीकृष्णांचं दिव्य दर्शन झालं. आचार्यांनी यावेळेस आपल्या आईकरता 2 कृष्णाष्टकं म्हटली आहेत. माता आर्यंबा भगवत दर्शनानं समाधानी होऊन श्रीकृष्णचरणी विलीन झाल्या. माता आर्यंबेच्या प्राणोत्क्रमणाची माहिती अग्निशर्म्याच्या द्वारा गावातल्या सर्व ब्रह्मवृंदांपर्यंत पोहोचवली. या शवाचे अग्निसंस्कार लवकर केले पाहिजेत. शव जास्त काळ ठेवू नये म्हणून आचार्य बाहेर आले. समोर आलेल्या सर्व ब्रह्मवृंदांना नमस्कार केला. मला माझ्या आईचा अंतिम संस्कार करायचा आहे. त्याकरता योग्य स्थान कोणतं? मंत्रसंस्कार मला कोण सांगेल? याबद्दल मार्गदर्शन करा. आचार्यांचं बोलणं ऐकलं. आपापसामध्ये सर्व ब्राह्मण मंडळी आणि चर्चा करायला लागली. संन्याशाला अंतिम संस्कार करता येणार नाही, अग्निस्पर्श सांगितलेला नाही आणि अशा वेळेस तुम्ही स्वतः अग्निसंस्कार करणार, हे काही शास्त्राला धरून नाही. तेव्हा आचार्यांनी सांगितलं, मी आईला वचन दिलं आहे. तिला स्वतः मी अग्निसंस्कार करणार हे सांगितलं आहे. माझ्या या करण्यानं धर्माला काहीच बाधा येत नाही. कारण अगोदर मी तिचा पुत्र आहे आणि त्यानंतर मग मी संन्यासी बनलो आहे. परंपरागत चालत असलेल्या रूढींना
शास्त्र समजून चिकटून बसलेल्या या ब्राह्मणांना आचार्यांचं म्हणणं काही पटलं नाही. असं असेल तर मग लोकांना कसलं शास्त्र सांगता? तुमच्यासारखे संन्याशीच समाजामध्ये भेद निर्माण करताय. स्वतः शास्त्रविरुद्ध आचरण करायचं आणि लोकांना मात्र शास्त्रानुसार वागा असा उपदेश करायचा, हे काही उपयोग्य नाही. आचार्यांनी सांगितलं, मी रूढीवादी नाही, धर्मवादी आहे. ही काही शास्त्रार्थाची वेळ नाही. अंतिम संस्कार मीच करणार आहे, यात कुठलाही बदल होणार नाही. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं, ठीक आहे, पण इथून मात्र आम्ही तुम्हाला बहिष्कृत करू. गावात कुठेही तुम्हाला अग्निसंस्कार करता येणार नाही व यापुढे तुम्हाला बहिष्कृत करून कुठलीही पैतृक संपत्ती दिली जाणार नाही. आचार्यांनी सांगितलं, मला त्याची अपेक्षाही नाही, आवश्यकताही नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्याच घराच्या पाठीमागच्या बाजूला दाराशी आचार्यांनी अग्निशर्मांना लाकडाची चिता रचायला लावली. अग्निशर्मा त्याकरता पुढे झाल्याबरोबर गावातल्या लोकांनी सांगितलं, अग्निशर्मा, तू जर मदत करायला गेलास तर तुला या गावातच नाही तर राज्यातही राहता येणार नाही, तुलाही बहिष्कृत करू. आचार्यांनी सांगितलं, काळजी करू नका. या सुतकातनं मुक्त झाला की अग्निशर्मा या ठिकाणी राहणार नाही, तो बद्रिकाश्रमाला जाणार आहे. येथे बहिष्कृत होऊन राहण्यापेक्षा हिमालयात बद्रीनारायणाचा मुख्य पुजारी म्हणून अग्निशर्मा जाईल. तिथल्या नरेशांना मी तसं सांगून आणि त्यांचं अभिवचन घेऊन आलो आहे. माता आर्यंबेच्या सेवेचं हे फल अशा पद्धतीनं मिळेल हे ऐकून आचार्यांच्या समोर अग्निशर्म्यांच्या डोळ्यातून गळगळा अश्रुधारा व्हायला लागल्या. पुढे होऊन अग्निशर्म्यानं चिता रचली. आचार्यांनी आईचं शव त्याच्यावर ठेवलं आहे. स्वतःच मंत्रसंस्कार केले. आता अग्नी आणायचा कुठून? चितेसमोर स्थिरचित्तानं पद्मासनात बसले. दृष्टी समोरच्या असणाऱ्या चितेवर स्थिर केली आणि पाहता पाहता भगवान अग्निनारायणाचं स्मरण करताच त्या लाकडातून धूर बाहेर निघायला लागला. काही क्षणात संपूर्ण चिता अग्नीनं ग्रस्त झाली. माता आर्यंबेला आचार्यांनी योग सामर्थ्यानं अग्निसंस्कार केला. हा सर्व प्रसंग केरळाचे जे राजे होते, जे राजशेखर, त्यांच्या कानावर गेला. ब्राह्मणांच्या असहकार्यामुळं आचार्यांनी आपल्या घराच्या मागच्या दारीच प्रेतसंस्कार केले हे ऐकून राजाला वाईट वाटलं आणि त्यानं आज्ञापत्रच काढलं की आजपासून सर्व प्रजाजनांनी प्रेताचे अग्निसंस्कार आपल्या घराच्या मागच्या दारी केले पाहिजेत. आणि तिथून राजा राजशेखर शंकराचार्यांच्या दर्शनाकरता आला. समाचाराला आलेल्या राजानं, तुम्हाला कोणकोणत्या ब्राह्मणांनी त्रास दिला त्यांची नावं सांगा, म्हणजे मी त्यांना आत्ताच राज्याच्या बाहेर काढतो, असं सांगितलं. आचार्यांनी सांगितलं, लहान मूल चुकलं म्हणजे आई रागवत नसते, त्याला समजवत असते. या सर्वांना त्यांची चूक कळाली असेल. बरं, ते काही माझे अपराधी नाहीत, धर्म आणि शास्त्राचे ते अपराधी आहेत. धर्मशास्त्राचं ज्ञान अभ्यास करून मिळवावं अशी त्यांच्याजवळ मुळात इच्छा नाही आहे आणि त्यामुळं अज्ञानवशात ते तसे वागले. लाजलेली ब्राह्मण मंडळी पुढे आली. आचार्य यांची आणि राजाची क्षमा मागायला लागले. त्यानंतर आचार्यांनी राजा राजशेखराला समाचार विचारला. राजा राजशेखर प्रतिभासंपन्न होते. पूर्वी त्यांनी 3 संस्कृत नाटकं आचार्यांना दाखवली होती. त्यामुळं आचार्यांनी विचारलं, नवीन काही लिखाण केलंस का? तेव्हा त्यांनी सांगितलं, आचार्य, माझ्या निवासाला आग लागली होती. त्यात ती लिहिलेली नाटकं भस्मसात झाली. मला तर ती आठवतसुद्धा नाही. मी पुन्हा पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं. बघा ना, मी लिहिलेली नाटकं मलाच आठवत नाहीत, हा किती विरोधाभास आहे. आचार्यांनी सांगितलं, काळजी कशाला करतोस? एखादा लेखनिक दे, मला ती सगळी नाटकं पूर्ण आठवत आहेत. 8 वर्षापूर्वी एकदा वाचायला दिलेली नाटकं आचार्यांना पाठ आहेत आणि अजून स्मरणात आहेत, याचं राजा राजशेखराला आश्चर्य वाटलं. आपली 3 नाटकं आपल्याला परत मिळतील याचा राजशेखराला आनंदच झाला. त्याबरोबर त्यानं आचार्यांना प्रार्थना केली. रूढी, शास्त्र यामध्ये गल्लत करणाऱ्या या वैदिक समाजाला नवीन दिशा दाखवण्याकरता, परिवर्तन घडवून आणण्याकरता काहीतरी समाजसंस्कारविषयक ग्रंथ निर्माण झाला पाहिजे. आचार्य, तो आपणच निर्माण केला तर खूप उत्तम होईल. त्याचा प्रसार आणि प्रचार मी नक्की करेन. आचार्यांनी सांगितलं, तसा मी ग्रंथ लिही नाही, पण याकरता या सगळ्या विद्वानांना एकत्र बोलवून आणून त्याच्यावर चर्चा घडवून आण. त्यातले दोष काही आहेत का ते दाखवण्याचं त्यांना आव्हान दे, म्हणजे मग नंतर पाठीमागवून काही तक्रार होणार नाही. ग्रंथात दोष असल्यास ते काढून टाकता येईल. राजधानीला गेल्यानंतर राजानं लेखनिक पाठवला. आचार्यांनी त्याला 3 नाटकं सांगितली
त्यानं ती लिहून काढली. राजाच्या समोर ती नाटकं आल्यानंतर शब्दनशब्द पुन्हा आठवायला लागला. इकडे विधिनिषेधात्मक नियमांचा ग्रंथ आकाराला यायला लागला. धर्मशास्त्राला अनुसरून पण नवीन वाटणारे नियम आचार्य सांगू लागले. खरं म्हणजे ही शंकर स्मृतीच होती. या शंकर स्मृतीच्या 64 सूत्रावर आचार्यांनी टीका केली. अर्थात ती स्मृती ऐकल्याबरोबर अनेक धर्ममार्तंड खवळले आणि यातील हे यमनियम धर्मविरोधी आहेत, या लेखकावर बहिष्कार टाका, समाजव्यवस्थेला घातक असे असणारे हे नियम आहेत, अशी चर्चा करायला लागले. आचार्यांनी या सर्वांना चर्चेकरता एकत्र येण्यासाठी सुचवलं, मात्र या सर्वांनी अगोदर त्याला नकार दिला. पुढे काय प्रसंग घडला याचा विचार पुढील चिंतनात येईल.